नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता तुम्ही आता मी आजची जी रेसिपी आहे तर हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. गावाकडून ताजी-ताजी हरभऱ्याची भाजी आहे तर ती खुडून घेतली आहे आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. गावी गेल्यानंतर ना ही गोष्ट खूप छान असते, की अगदी ताज्या आणि टेस्टी अशा भाज्या मिळतात. तर मी आणि पार्थ गेलो होतो भाजी काढण्यासाठी. तर त्याची पानं पण आहेत शेंडे, कोवळे, तर तेच घ्यावे लागतात. तरच ती भाजी शिजली जाते आणि भरपूर सारी अशी भाजी आणली आहे मी आणि ती आता आपल्याला धुवून वगैरे काही घेता येत नाही, कारण मग त्याची टेस्ट पूर्णपणे निघून जाते. त्याचा जो आंबटपणा आहे त्याचीच टेस्ट ह्या भाजीला खूप छान येते. त्यामुळे ती थोडीशी अशी झाडून घेते आहे, म्हणजे त्याच्यावर जर काही अळी वगैरे असेल तर ती निघून जाईल. त्यासाठी सर्व मी थोडी-थोडी करत भाजी आहे तर ती झाडून घेतली आहे. त्यानंतर त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहे. तर त्यामध्ये ओल्या लाल मिरच्या घेतल्यात मी. हिरव्या मिरच्या पण छान लागतात. तर मी ओल्या लाल मिरच्या होत्या माझ्याकडे त्यामुळे त्या घेतल्या 3-4. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या घेतलेत आणि अर्धा इंच आलं आहे त्याचे पण तुकडे करून घेतलेत आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. खूप जास्त अगदी बारीकच पेस्ट करायची असं काही नाही. थोडी जाडसर असेल तरी पण छान लागते. आता ती पेस्ट करून झाली, मसाल्याची तयारी झाली. त्यानंतर कढई छान गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये साधारणतः एक 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो मसाला आहे आपण बनवलेला तर तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जी मिरची आहे तर त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. बघू शकता तेल छान गरम झाले. त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं टाकलं आहे. जिरं चांगलं फुललं की त्यानंतर त्यामध्ये जे वाटण होतं तर ते ॲड करायचं आहे. तर याच्यामध्ये साधारणतः एक 1.5 चमचा इतकी पेस्ट आहे मिरचीची, तर ती तयार होती आहे आणि पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला छान अशी परतून घ्यायची. 1-2 मिनिट आपल्याला ही चांगलं परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरच परतायचं आहे, जेणेकरून मिरची जी आहे तर ती करपली जाणार नाही. तर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी आहे तर ती ॲड करायची आहे. तर 1-2 मिनिटामध्ये जो मसाला आहे तर तो छान भाजला जाईल. त्या मिरचीचा कच्चेपणा आहे तर तो कमी होईल. त्यामुळे भाजीमध्ये अशी मिरचीची जी टेस्ट आहे तर ते अगदी खूप जास्त तिखट असं नाही लागणार आहे. आणि परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये भाजी ॲड करायची आहे. तर ही भाजी आहे त्याच्यामध्ये कोणतीही डाळ वगैरे काही वापरत नाही आमच्याकडे. शेवटी सगळ्यात शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकतात. ते पण ऑप्शनल आहे. नाही टाकलं तरी पण चालेल. तर भाजी ॲड केल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता ही सर्व भाजी आहे तर तो मसाला आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेते मी आणि झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहे. थोडंसं पाणी शिंपडावं लागतं त्याच्यावर. खूप जास्त पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे, कारण मिरची जी आहे तर ती खाली करपू नये, जळू नये म्हणून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यावा लागतो. तर मी अगदी पाव कप पाणी आहे तर हातावर घेऊन सर्व भाजीमध्ये स्प्रेड करून घेतलंय आणि आता त्यावर झाकण ठेवून आपल्याला भाजी छान शिजू द्यायची आहे. एक 10 मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला एक 10 मिनिटानंतर छान मिक्स करून घ्यायचं सर्व जे आहे भाजी ती. आणि जर शिजली नसेल तर परत एकदा आपल्याला झाकण ठेवून त्याला वाफ द्यायची आहे आणि थोडंसं कच्चं तेल आहे ते भाजी झाल्यानंतर टाकायचे. त्यामुळे भाजी खूप छान टेस्टी आणि चमचमीत भाजी होते. त्यामुळे मी एक अर्धा चमचा इतकं तेल आहे तर ते ॲड केलं आहे आणि परत एकदा छान भाजी आहे तर ती परतून घेतली आहे. तर अतिशय टेस्टी ताजी अशी हरभऱ्याची भाजी आहे तर ती तयार आहे. आता गॅस बंद करण्यापूर्वी 1 चमचाभर ते 1.5 चमचा जाडसर असं शेंगदाणे आहेत कुटलेले तर ते टाकायचेत आणि टेस्टी अशी भाजी तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील.
तर बघू शकता शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट आपल्याला परतायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर अतिशय टेस्टी अशी हरभऱ्याची ताजी अशी भाजी आहे, तर ती तयार आहे. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.